नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या शेतकऱ्याची कारभारीण या यूट्यूब चॅनलमध्ये. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं होतं पेपर म्हणजे ब्लाऊजवरनं माप कसं काढायचं. नंतरचा आपला पार्ट होता तो म्हणजे पेपर कटिंग कशी करायची. परत ब्लाऊजवरती मॅनेजमेंट कसं टाकायचं आणि कसा ब्लाऊज कट करायचा. तर आता आपण ब्लाऊज कसा शिवायचा हे बघणार आहोत. तर आपण बरोबर सरळ कापड टाकून घेतली आहे आणि पाठीचा भाग जॉईंट करत आहोत. पाठीचा भाग सरळ ठेवून त्याच्यावरती अस्तर टाकून मी खालच्या साईडने एक टीप मारून घेत आहे, कारण आपल्याला हे फोल्डिंग करायचं असते नंतरनं. व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. मी बघा खालच्या साईडने व्यवस्थित टाकलं आहे की जेणेकरून चुन्या पडणार नाहीत किंवा फुगा वगैरे येणार नाही ब्लाऊजमध्ये, कारण जर गुळगुळीत पीस असेल तर त्याला चुन्या वगैरे पडतात. तर मी सगळं एकसारखं करून घेत आहे आणि हाताने पण शाप करून घेत आहे. तुम्ही त्याला पिना लावल्या तरी पण चालतील. मला पिना लावायची गरज नाही लागत आहे. बघा मी आता गळा जॉईंट करून घेत आहे. एकदम 2 रेषावरून तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे त्याच्यावरती. एकदम सावकाश असं तुम्हाला गोल आकार द्यायचा आहे त्याला. जो पाठीचा आपण अखंड काढलं होतं ते कट करून घेत आहे मी. आणि कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला तिरके काप लावून घ्यायचे आहेत की जेणेकरून गळा हा आपला फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे शेवटपर्यंत. जर तुम्ही योग्य पद्धतीने ब्लाऊज शिवलात तर व्यवस्थित बसणार आहे. मी पूर्ण तिरके काप लावून घेतलेले आहेत. आणि आता आपलं जे मधून आहे ते उलटी साईड आपल्याला करून घ्यायची आहे. काही जण वरच्या साईडला गोट पण मारतात, पण मला ह्याची फिनिशिंग जरा छान वाटते म्हणून मी पलटी मारून घेत असते. बघा खालच्या साईडला आपल्याला एक दाब टीप लावून घ्यायची आहे. नाही लावली तुम्ही तर ते फिनिशिंगमध्ये दिसत नाही. दोन्ही एकसारख्या साईड घ्यायच्या आहेत, अस्तरचं आणि वरचं पण, कारण जर अस्तर वर आलं तर बरोबर दिसणार नाही. बघा तुम्ही. आता त्याच प्रोसेसमध्ये आपल्याला गळ्याला पण दाब टीप लावून द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला गोट लावायची काही गरज लागणार नाही. जर तसं नाही केलं तर खालच्या साईडला पण पट्टी लावावी लागते आणि वरच्या साईडला पण गोट टाकावा लागतो. तुम्ही ही पद्धत एकदा वापरून बघा, खूप सोपी आहे. बघा तुम्हाला दिसत असेल तर गळ्याची फिनिशिंग. आता आपल्याला जे इकडं एक्स्ट्रा होतं तिथं टिप मारून पॅक करून घ्यायचं आहे. मी त्याच्यावरती हात जो मांडलाय तो फक्त एवढंच की गुळगुळीत कपडा घसरू नये किंवा त्याला चुन्या पडू नयेत यासाठी लावला आहे. आणि जो एक्स्ट्रा कापड जे आहे ते कट करून टाकत आहे. दोन्ही साईडचं पण मी तसंच करत आहे.
तर मी एक्स्ट्राचं कट करून टाकलं आहे. तर बघा आपल्याला आता टक्स टाकून घ्यायचे आहेत पाठीमागं, कारण तर मी बरोबर पाठीमागच्या साईडचं सेंटर काढून घेतलं आहे आणि त्याच्यावरती एक खूण करून घेतली आहे, कारण तुम्हाला टक्स देण्यासाठी सोपं होऊन जाईल. तर आता मी मधल्या सेंटरपासून बरोबर 4 सेंटीमीटर अंतरावरती एक खूण करून घेत आहे आणि तिथून वरती आपल्याला टक्स टाकण्यासाठी 4.5 इंचावरती एक खूण करून घेत आहे. बघा रेषा आखून घेतली मी. फक्त आपल्याला अर्धा सेंटीमीटरचा तिथे टक्स द्यायचा आहे दोन्हीकडल्या साईडला. आणि आपण तो टक्स बघा मी तिथे डबल फोल्ड करत आहे आणि टक्स टाकला आहे. टीप तुम्हाला डबल घ्यायची आहे, कारण सिंगल जर तुम्ही टीप घेतली तर तो उसवणार आहे. दोन्ही साईडला तीच प्रोसेस करायची आहे. बघा आपले दोन्ही टक्स टाकून झाले आहेत. आता आपल्याला नॉड लावायचे आहे. हा कस्टमरचा ब्लाऊज होता आणि कस्टमरच्या ब्लाऊजला लेस लावायची नव्हती, फक्त नॉडच लावायची होती. त्यामुळे मी लेस लावत नाही आहे, फक्त नॉडच लावत आहे. नॉड लावताना तुम्हाला वरच्या साईडवरून 2.5 ते 3 इंचावरती आखून घ्यायचं आहे, म्हणजे टिक मार्क करायचे आहे, जेणेकरून जर तुम्ही नॉड जास्त वरती लावली तर एकदम गळ्याला येते. एकदम सोपी पद्धत आहे नॉड लावण्यासाठी, कारण काही इतक्या खाली लावतात की त्या नॉडचा काहीच उपयोग होत नाही. बघा इकडल्या साईडला मला माप घ्यायचं काही गरज लागत नाही आहे, कारण मी फक्त इकडल्या नॉडवरतीचा बघत आहे किती त्याचं मेजरमेंट आहे ते. आणि त्याच्या अंदाजावरतीच मी इकडली नॉड पण लावून घेत आहे. तुम्हाला एकदम मराठी भाषेत आणि एकदम सोप्या भाषेत मी सांगितलं आहे पूर्ण ब्लाऊज कसा शिवायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता. आता आपण नॉड म्हणजे बसवलेले आहेत, पण त्याला आपल्याला खाली ब्लाऊज पीसचेच लटकन बनवायचे आहेत. तर बघा जो गळ्याचा भाग होता मी कट करून टाकलेला, तर त्याला मधून कट करून घेत आहे आणि 2 तुकडे एका मापाचे चौरस आकाराचे कट करून घेत आहे. तुम्ही 4 सेंटीमीटर चौरस घेतला तरी पण चालते, पण मी माझ्या अंदाजानुसार घेतला आहे. सोपी पद्धत आहे एकदम. तुम्ही रेग्युलर ब्लाऊजला हे करू शकता. खालनं थोडंसं फोल्डिंग केलं आहे, जेणेकरून त्याचा कोपरा बाहेर नाही येणार. बघा किती भारी वाटत आहे. तसेच आपण दुसरी पण लटकन करून घेऊया. आपले दोन्ही लटकन करून तयार आहेत. तर आपला पाटही पूर्ण बनवून झालेली आहे. तर आपल्याला साईड पट्ट्या बनवून घ्यायच्या आहेत. बघा मी कशी मांडते. जर तुम्ही इकडे मांडलं तर दोन्ही साईडचे 2 होणार आहेत. जर तुम्ही मांडताना जर चुकीचं मांडलं, प्रत्येक वेळेस मांडताना ह्या पद्धतीने मांडायचं आहे. जी साईड पट्टी मांडतात त्याची सुईची बाजू तुम्हाला खालच्या साईडला ठेवायची आहे आणि जी उलटी बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे. आणि ह्याला पूर्ण टिप मारून घ्यायची. हे काय आपल्याला फोल्डिंग वगैरे म्हणजे काढायचं नाही आहे. हे जसं आहे तसं फक्त आतल्या साईडनं तुम्हाला अस्तर लावून घ्यायचं आहे. त्यामुळे मी कट न करता पूर्ण व्हिडिओ घेतला आहे.
आणि जो एक्स्ट्रा कापड असतं ते कट करून टाकलेलं आहे आणि ती साईड पण जशी ठेवली साईडला मी त्याच प्रकारे जोडून घ्यायची आहे. बघा दोन्ही साईडच्या 2 झालेल्या आहेत. तुम्ही या प्रकारे जर मांडलं तर तुमच्या दोन्ही साईड व्यवस्थित निघणार आहे. ह्याच्यानंतर आपल्याला कटोरी कट करून घ्यायच्या आहेत आणि कटोरीचं पण तीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे. जर तुम्ही दोन्ही साईडच्या व्यवस्थित मांडल्या, बघा आता मी जी आता पलटी केली आहे, जी सुईची साईड आहे ती आपली खालच्या साईडने आहे आणि जी उलटी साईड आहे ती वरच्या साईडने आहे. हे डिझाईन नसल्यामुळे तुम्हाला नाही दिसणार कारण दोन्ही एकसारख्या दिसत आहेत. बघा मांडताना मी अगोदरच मांडून घेतले आहेत आणि मग नंतर टिचिंग करणार आहे. कारण आपल्याला दोन्ही साईडच्या कटोरी मिळून जातील. बघा मी सगळं व्यवस्थित जोडून घेत आहे कडेने आणि एक्स्ट्रा भाग जे आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. दोन्ही साईड आपल्या बसून झाल्यात आणि त्या दोन्ही साईड वेगवेगळ्या आहेत. बघा तुम्ही गोलाकार वेगळ्या साईडला. तर बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होतो की दोन्ही एकच साईडच्या होतात. आता बाहीचं पण आपल्याला तसंच आहे. बघा जी सुईची बाही मी कशी टाकते आणि उलटी बाही पण कशी टाकते. बघा दोन्ही एकसारख्या फक्त बाहेर काढून घेतलेल्या आहेत. आपल्याला सरळ बाही ठेवायची आहे, उलटी नाही, कारण आपल्याला नंतर फोल्ड करायची असते. हा दोन्हीकडून एकच कलर असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार, पण मी जी सुईची बाजू असते ती वरच्या साईडला ठेवलेली आहे. आणि आता अस्तर पण कसं टाकते बघा. वाढीव साईड कुठल्या साईडला आहे आणि कमी साईड कुठल्या साईडला आहे. तुम्ही जर व्यवस्थित टाकलं तर तुमचा ब्लाऊज कसलाच चुकणार नाही. बघा जास्तीची बाजू एक साईडला जास्त आले आणि तिकडल्या साईडला एक जास्त आले, म्हणजे ह्या दोन्ही साईडच्या 2 बाह्या आहेत. तुम्ही जर एका साईडलाच दोन्ही पण मांडल्या तर दोन्ही एकाच साईडच्या होतील. बघा जशी ठेवली तशी मी फक्त सरळ टिप मारून घेत आहे, कारण आपल्याला फोल्डिंग करून घ्यायचं आहे नंतर. एक्स्ट्रा जो कपडा होता तो मी कट करून टाकलेला आहे. बघा आपण सरळ अगोदर सुईची बाजू ठेवली होती. आता फोल्डिंग केल्याच्या नंतर जी सुईची बाजू जी होती ती आता वरच्या साईडला येणार आहे आणि बरोबर मधोमध त्याला प्रेस करून आपल्याला त्याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. थोडंसं अंतर ठेवून दाबटीप द्यायची आहे. जवळपास 2 रेषा ठेवल्या तरी चालतील. जास्त पण नाही ठेवायचं आणि एकदम कमी पण नाही ठेवायचं. फिनिशिंगमध्ये दिसलं पाहिजे. आता ह्या ब्लाऊजला कुठलीही लेस नव्हती. तर बघा तुम्ही फिनिशिंग त्याची कशी दिसतीये. बघा तर कळणी मी पूर्ण स्टिचिंग करून घेत आहे. आणि जो एक्स्ट्राचं कापड होतं मी ते कट करून टाकत आहे आणि दुसरी बाही पण सेम यासारखीच जसं ठेवलंय का तसंच फक्त जोडून घेणार आहे. आपण जर अगोदर मांडून ठेवलं तर नंतर आपल्याला जोडताना कसलाही प्रॉब्लेम येत नाही, कारण आपण एकदा जर पहिल्यांदा बाही शिवली आणि दुसरी जर मांडली तर आपल्याला समजणार नाही आपण पहिली कशी मांडली होती आणि दुसरी आता कशी मांडायची. त्यामुळं अगोदरच मांडून ठेवायची आहे. बघा आपल्या दोन्ही साईडच्या बाह्या बनवून तयार आहेत. तुम्हाला बाही बसवायच्या अगोदर असं टाकून ठेवायचं आहे
जी जास्तची जी कापड आहे ते फक्त पाठीमागच्या साईडला आलं पाहिजे. बघा माझ्या दोन्हीकडल्या साईडच्या बाह्या मांडल्यात मी तुमच्यासमोर. आता आपल्याला कटोरीला टक्स मारून घ्यायचे आहेत. बघा मी हिकडली साईड हिकडल्या साईडला फोल्डिंग करते आणि हिकडली साईड हिकडच्या साईडला. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर तुमचा ब्लाऊज शिवताना तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. जे खालच्या साईडचं जे माप असतं ते आपण 1.5 इंचाचं घेतो. प्रत्येक वेळेस मी माप नाही घेत कारण की मला सवय झाली आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी मेजरमेंट टाकत आहे त्याच्यावरती. वरच्या साईडला 2.5 इंच घेतलं आहे आणि खालच्या साईडला 1.5 इंच. तर आपल्याला क्रॉसमध्ये टिप मारून घ्यायची आहे डबल. ह्या साईडचं पण आपण तेच प्रोसेस करणार आहोत. मी ह्यावरती नाही माप टाकला, अंदाजपंची मारली आहे. जास्त वरती पण नाही घ्यायचंय आपल्याला टक्स आणि जास्त खाली पण नाही, कारण आपली कटोरी व्यवस्थित बसली पाहिजे. बघा आता दोन्ही साईड मांडून घ्यायचे आहेत. मी दोन्ही कटोरी पण आणि साईड पण सुईच्या ठेवलेल्या आहेत. आता कटोरी त्याच्यावरती उलटी साईडला टाकली आहे. बघा आणि त्या प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. माझ्या अंदाजे तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की समजेल. बघा कारण मी ज्या प्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे मांडून शिवून घेतलं आहे. आता दुसऱ्या साईडचं पण आपल्याला त्याचप्रमाणे शिवून घ्यायचे आहे. जी खालची क्रॉसपट्टी आहे ती आपण आता मांडणार आहोत. क्रॉसपट्टीची जी सरळ बाजू असते बघा तुम्ही, जी जास्तची बाजू आहे ती आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला अस्तर आहे वरचं म्हणजे ब्लाऊज पीस आहे त्याच बाजूला टाकायची आहे आणि अस्तरकडल्या साईडलाच अस्तर टाकायचं आहे. कारण बऱ्याच जणांची प्रॉब्लेम होतो ह्यावेळेस पण वरची साईड खालच्या साईडला जोडतात, खालची साईड वरच्या साईडला जोडतात. तुम्ही ह्याप्रमाणे जोडलं तर तुमचं ब्लाऊज चुकणार नाही. बघा ही क्रॉसपट्टी मी तिरकी न जोडता थोडीशी मध्ये गोल करत आहे आणि त्याला फोल्डमध्ये जोडत आहे. कारण स्लीव्ज जोडताना पण काही काहींच्या दोन्ही एक साईडच्या होतात, त्यासाठी मी हा खास करून व्हिडिओ काढला आहे. कटोरी जोडताना पण दोन्ही एक साईडच्या होतात, साईड बनवताना पण त्या दोन्ही एक साईडच्या होतात. तुम्ही ह्या प्रकारे जर जोडलं तर तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. बघा फक्त एक वरचं जो ब्लाऊजचं कापड असतं ते मी फक्त सरळ केले जागेवरती आणि ब्लाऊज बाकीचा फोल्डिंग करत आहे. आणि खालच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे. टिप लावताना डबल टिप लावून घ्यायची आहे की जेणेकरून आपला ब्लाऊज नंतर उसवणार नाही. ब्लाऊज फाटला तरी उसवला नाही पाहिजे. बघा आणि तिथून साईडमधून आपल्याला ते जे आतमध्ये आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपली क्रॉस पट्टी पूर्ण जॉईंट होणार आहे. बघा आणि जी खालची साईड आहे तिथे थोडीशी फिनिशिंग वाटत नाही आहे, म्हणून आपल्याला खालच्या साईडने परत एक टिप मारून घ्यायची आहे. पूर्ण हाताने शेप करून घ्यायचं आहे मग मारायचे आहे. वरचा कपडा जास्त झाला तरी चालतो, मी तुम्हाला दाखवते. बघा कारण आता फिनिशिंगमध्ये वाटतंय, मगाशी जरा थोडंसं वरती उचलल्यासारखं वाटत होतं. आणि आतल्या साईडनं पण बघा थोडासुद्धा अस्तरचा कपडा बाहेर येत नाही. मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं कटिंग कशी करायची.
दोन्ही साईड आपल्या बनवून तयार आहेत. आता आपल्याला हुकाची आणि लुकाची पट्टी बनवायची आहे. कारण हुक लूक पट्टी टाकताना सुद्धा बरेच जण विसरतात. आता बघा ब्लाऊज मी वरची जी साईड आहे ती माझ्याकडल्या हाताला ठेवलेला आहे. जो उजवा हात आहे तिथं आपल्याला हुकाची पट्टी बसवायची आहे आणि जी डावा हात आहे तिथं लुकाची पट्टी बसवायची आहे. कारण बऱ्याच जणांच्या पट्ट्या इकडं तिकडं होतात. बघा अस्तरचा कपडा मी एक्स्ट्रा एक अगोदरच काढून ठेवला होता. तो फोल्डिंग करून मी टिप मारून घेत आहे. आणि बघा हिकडल्या साईडला टिप आहे, तर हिकडल्या साईडने आपल्याला छोटंसं फोल्डिंग करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही गुंड्या बसवत असतान त्यावेळेस ज्यावेळेस जिकडे टिप मारली तिकडूनच पट्टी मारायची आहे. बघा जी आपली हुकाची जी साईड होती, उजवा हात आहे माझा हा, जी हुकाची साईड होती तिथं मी घेतला आहे आणि त्याला वरच्या साईडने बसवून घेत आहे पट्टी. कारण ती आपल्याला फोल्ड करायची आहे आतल्या साईडला. बघा की मी डबल फोल्ड करत आहे पट्टीपाशी एक आणि एकदा आतमध्ये. आणि हिकडली साईड बघा दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि मग त्याला टिप मारायची आहे. आणि टिप मारताना खालच्या साईडला 2-3 वेळा त्याच्यावरती प्रेस करायचा आहे आणि मग टिप मारायची आहे. बघा आतमध्ये फोल्डिंग केली आहे म्हणजे आपली हुकाची पट्टी बसून तयार आहे. तर आता आपल्याला लुकाची पट्टी बसवायची आहे, म्हणजे जिथं आपण घरं करणार आहोत त्या पट्टीला ती. तर त्यासाठी पण आपल्याला ह्या अस्तरच्या ह्याच्यावरती एक टिप मारून घ्यायची आहे आणि ह्याला पण सेम प्रोसेस. जी टिप आहे त्याच्या इकडच्या साईडनं एक टिप मारायची आहे छोटीशी. कारण तुम्हाला ह्यावरून पण समजून जाईल की हुकलूक पट्टी कशी बनवायची ते. बघा आता ही वरून तर नाही जोडू शकत, तर मग हा ब्लाऊज म्हणजे भाग उलटा करून ठेवायचा आहे आणि आतल्या साईडनं पट्टी बसवायची आहे. कारण आपल्याला वरच्या साईडला पट्टी पाहिजे, तर टिप आतल्या बाजूने आली पाहिजे. तर बघा आता हा वरच्या साईडला येत आहे आणि खूप जास्तही न घेता आणि कमीही घेता एकदम कडने टिप मारायची आहे आपल्याला, जिथं आपल्याला घरं करायची आहेत. बघा आपली जी लूकपट्टी जी होती ती पण बनवून तयार आहे. जो एक्स्ट्रा कापड होत असतं ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. आता आपल्याला गोड बसवायचा आहे पुढल्या साईडचा, पण हुक लूक पट्टी आपल्याला किती लागते ते बघायचं. मी ब्लाऊजवरती पुढच्या गळ्याचं टाकून माप घेत आहे किती आहे ते. जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती आपल्याला कट करून टाकायची आहे. कारण काहींचं पण असं पण होतं की हिकाली पट्टी छोटी हिकाली पट्टी मोठी असं पण होऊ शकतं. तुम्ही व्यवस्थित जर माप टाकून जर कट केलं तर हा प्रॉब्लेम येणार नाही. तर गटपट्टी बघा मी दोन्ही साईड लावून घेतलेल्या आहेत, दोन्ही एकसारख्या सेम आहेत. तर माझ्याकडून अगोदर मी गोट म्हणजे बसून घेतलाय, तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसेल. एक साईडला गोट मी अगोदर टाकला होता, व्हिडिओ ऑन करायचा लक्षात नाही माझ्या. तर बघा मी हा कट करून घेत आहे आणि आपल्याला जी गोट बसवायचा आहे तो ज्यावेळेस लुकाची पट्टी असते घराची पट्टी त्याला थोडं फोल्डिंग करून घ्यायचं आहे आणि डबल करायचं आहे. आणि डबल करून मी थोडीशा 2-2 रेषेच्या अंतरावरून टिप मारून घेत आहे.
जी गोटची पट्टी असते ती फोल्डिंग केलेली आहे आणि मग त्याच्यावरून मी टीप घेत आहे. सिंगल केल्याच्या नंतर ती जास्त लांब होती आणि फिनिशिंगमध्ये येत नाही. आतल्या साईडला फोल्डिंग करायचं आहे आणि एकदम हळूहळू गोट मारायचा आहे, कारण गोट मारायला खूप वेळ लागतो. तुम्हाला गोट शिकायला भरपूर दिवस लागतील, पण एक दिवस नक्की येईल. आपली पुढची साईड बनवून दोन्ही साईडचे तयार आहेत. बघा गोट. आपली पुढचे दोन्ही साईड बनवून तयार आहेत. तर आता आपल्याला पाठीमागच्या पाटी जी असते त्याच्यावरती टाकून हे जॉईंट करून घ्यायचं आहे. हे जॉईंट करत असताना नेहमी पाठीचा भाग हा सरळ ठेवायचा आहे. अगोदर पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर जी पुढची साईड असते ते उलटी करून अस्तरचं साईडवरती उलटी करून मांडायचं आहे. बघा तुम्हाला व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे. आणि वरनं अर्धा इंच अंतरावरती आपण शिलाई मार्जिन ठेवली होती, ती अर्धा इंचावरून टिप मारून घ्यायची आहे. ह्या पण साईडला तीच प्रोसेस करायची आहे. बघा आता मी आहे असंच घेतलं आहे, फक्त पाठीमागची साईड ती पुढच्या साईडला माझ्या घेतली आहे. आता आपल्याला बाही जोडायची आहे. तर ज्या खालचा कपडा जास्त आहे ती आपल्याला पाठीमागच्या साईडला पाहिजे आहे, कारण आपला जो बांधा असतो तो जरा रुंद असतो, ते पाठीमागच्या साईडला आला पाहिजे. बघा सरळ मांडून घेतले आणि त्याच्यावरती उलटू करून बाही ठेवलेली आहे. पाठ सरळ ठेवायची आहे आणि बाही त्याच्यावरती उलटी ठेवायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि त्याच्यावरती तुम्हाला सिंगल टिप मारून घ्यायची आहे. जास्त वडावडी करायची नाही, जसं आहे तसं टिप मारून घ्यायची आहे. आणि जी खालची साईड आहे ती तुम्हाला पुढच्या साईडला ढकलायची आहे, कारण जर तुम्हाला ब्लाऊजला फिनिशिंग द्यायची असेल तर तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित शिवला तर फिनिशिंग व्यवस्थित दिसते. आपल्याकडून चुका होतात त्या अगदी थोड्या असतात, पण त्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग पूर्ण जाते. मी दोन्ही साईड सारख्या आहेत का ते चेक करत आहे. तर माझ्या दोन्ही साईड सारख्या आहेत. मी सांगितलं आहे प्रत्येक वेळेस लावताना डबल टिप लावून घ्यायची आहे. दुसरी बाही पण आपल्याला याच प्रकारे जोडून घ्यायची आहे. ते बघा आपले दोन्ही साईड जोडून घेतले आहेत आणि आता आपल्याला जशी सरळ आहे बाही तशी टिप मारून घ्यायची आहे, कारण जर हे आतमधल्या साईडला ठेवलं तर काही काहींना काठापदराचे ब्लाऊज असेल तर टोचतात. बघा ह्यामध्ये जी साईड असते, जी एक्स्ट्रा शिलाई आहे ते वरच्या साईडला करायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे.
व्हिडिओ कसा वाटला, ब्लाऊज तुम्हाला शिवायला जमला का नाही नक्की सांगायचं आहे मला कमेंटमध्ये. कारण की आपण पुढचा व्हिडिओ हा 4 टक्स ब्लाऊजचा बघणार आहोत. ब्लाऊजवरती 4 टक्सचं माप कसं काढायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. बघा, जे वरचं असतंय तिथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, जसं आपण बाही बसवताना मारली होती तिकडंच. कारण जे असते ती वरच्या साईडला आपल्या गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग दिसते. दोन्ही साईडला एकच प्रोसेस. आता आपल्याला जी आपली घरपट्टी होती, जी लुकपट्टी होती, तिथं आपल्याला घरं करून घ्यायची आहेत हुकं बसवण्यासाठी. तर मी कसं माप टाकत आहे बघा. वरच्या साईडला एक रेष मारली आणि खालच्या साईडला एक रेष मारली. मी टेपचा वापर केलेला नाही. बघा, ही पट्टी उचलली आणि खालच्या रेषेवरती मांडली, म्हणजे वरच्या रेषेवरती मांडली आणि त्याचा मध्य जो असतो तो काढून घेतलेला आहे. बघा, आता खालची रेष परत मधल्या रेषेवर एक मांडली आणि मध्य काढून घेतला. काहींच्या ब्लाऊजमध्ये असतं बघा, 2 हुकामध्ये खूप अंतर ठेवलेलं असतं किंवा त्यांनी त्यांच्या अंदाजानुसार लावलेले असतात. पण ह्या प्रकारे तुम्ही जर घरं करून घेतली तर तुमची हुकं पण व्यवस्थित लागणार आहेत. आणि शिलाई करताना तुम्हाला खालच्या साईडनं करायची आहे. तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. आता आपली फक्त फिटिंग बाकी आहे, बाकी सगळं झालेलं आहे. बघा तुम्ही आपली घरं कशी आलेत, बरोबर सेम अंतरावर आहेत. तर आता फिटिंग ब्लाऊजवरनं आपण माप काढलं होतं, त्यामुळे फिटिंग पण ब्लाऊजवरनंच करावी लागणार आहे. तर आता कसं माप टाकायचं बघा फिटिंगचं. जो माप ब्लाऊज होता का तो ब्लाऊज घेतला आहे आणि कमरेच्या साईडनं पूर्ण लावून घेत आहे. वडून पकडलेला आहे मी, व्यवस्थित टाईट करून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. बघा, एवढा एक्स्ट्रा आहे, म्हणजे आपल्याला एवढी फिटिंग करायची आहे. तर तिथं फोल्डिंग करून आपल्याला त्याचे 4 भाग करायचे आहेत. नीट लक्ष द्या. एकदा मी फोल्डिंग केली आहे आणि ही दुसरी वेळेस. जसं आहे तसं जेवढं फोल्डिंग केलं आहे तेवढं आपलं फिटिंगची साईड आहे जी कमरेपसली तिथं घ्यायचं आहे. जेवढं अंतर आहे तेवढंच तिथं आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे. हे इकडल्या साईडला लावलं की बरोबर इथलं माप पण निघून जातं फिटिंगचं. तुम्ही जेवढं ब्लाऊजचं आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली होती तेवढं टाकलं तरी पण चालतं. पण शक्यतो जर तुम्ही ब्लाऊजवर टाकलं तर फिटिंगचा प्रॉब्लेम येत नाही. जी स्लीवची फिटिंग आहे ती आपल्याला करायची आहे. बघा, स्लीव्ज उलटी करून ठेवलेली आहे आणि जो मापाचा ब्लाऊज होता तो पण उलटा करून घेतलेला आहे. आणि जी पहिली टीप आहे फिटिंगची त्याच्यावरती मी खूण करून घेत आहे. आणि दुसऱ्या बाहीला पण सेम प्रोसेस करून घेत आहे.
बघा आपण जे मुंड्याचं माप होतं का तिथं आपल्याला 1.5 इंचावरती आपण खूण केलेली आहे आणि तिथून आपल्याला आता फिटिंग करायची आहे. दोन्ही साईडला एकच प्रोसेस करायची आहे. पहिली टिप मारताना मी डबल टिप मारून घेत आहे, कारण सिंगल टिपवर जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर ते लगेच उसवतं. कमरेकडल्या साईडला पण तुम्हाला डबल टिप लावायची आहे. त्या प्रकारे तुम्हाला 4 ते 5 टिपा टाकून घ्यायच्या आहेत. तुमच्या टिपांच्या फिनिशिंगवरून ब्लाऊज तुम्ही कसं शिवताय हे ओळखलं जातं. त्यामुळे टिपा मारताना व्यवस्थित मारायच्या आहेत, सेम अंतरावरती. बघा मी 4 टिपा मारल्या आहेत. तुम्ही 4 मारू शकता, 5 मारू शकता, जास्त नाहीत मारायच्या. बघा दोन्ही साईडला मी आता फिटिंग करून घेत आहे. तर आपण दोन्हीकडल्या साईडला फिटिंग करून घेतली होती आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवलं होतं, जर ब्लाऊजचं माप व्यवस्थित काढलं, पेपर कटिंग व्यवस्थित केली, ब्लाऊज कटिंग व्यवस्थित केली तर ह्या लाईन बरोबर येतात आणि त्या लाईन तुमच्या देखत बरोबर आलेल्या आहेत. या प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज कुठंच चुकणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायचं आहे. आणि पुढचा व्हिडिओ म्हणजे मी 4 टक्स ब्लाऊजवरती काढणार आहे. 4 टक्स ब्लाऊजवरती माप कसं काढायचं तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ तुम्ही जर या प्रकारे ब्लाऊज शिवला तर तुमचं कुठंच माप हुकणार नाही आणि ब्लाऊज पण व्यवस्थित शिवून होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.